क्रिकेट. थँक्यू. थँक्यू. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 मधला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला सायना स्पोर्ट्स क्लब आणि ST20 स्पोर्ट्स यामध्ये होते घमासान. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. शिखर ठाकूर अर्थात डिंकी दादा यांना स्ट्राईकला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला करण मोरे आणि पहिलं षटक ऑल इंडिया आयकॉन हाताळतोय आयुष शेख. मॅच लावते सुरुवात. स्टार्ट. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मॅच स्टार्ट झालाय. पहिला सामना पाहिला होता जिथे तथास्तु ग्रुप हाचोळे संघाने एक धावफलक उभा केला 88 धावांचा आणि त्याचा पाठलाग करताना शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी शिवसाई स्पोर्ट्स थोडंसं कमी पडले होते. आता आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघाने विनंती आहे जी विनंती केली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. डीप कव्हरला फिल्डर होते. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कडे झेल टिपण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलाय. दोन्ही टीम बघा एक सूचना एक संघाचे कर्णधार तर उपस्थित आहेत पण सायना स्पोर्ट्स क्लब आपल्याला विनंती आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. आपला एक्स्ट्रा खेळाडू सायना स्पोर्ट्स क्लब आपण कॉमेडी बॉक्सच्या दिशेनं एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. करण मोरे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेर अप्पर कट केलाय. पॉइंट आणि गलीच्या डोक्यावर चेंडू चालला. 1 2 3 4 VVPL चौकार. थँक्यू. आणि दोन खेळाडू असे आहेत ना म्हणजे भरपूर म्हणजे लेदर क्रिकेट भरपूर या मैदानावरती खेळले. शिखर ठाकूर असतील, करण मोरे असतील, भरपूर लेदर क्रिकेट खेळले. या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज दोन्ही खेळाडूंना आहे. शॉर्टम पूलचा प्रयत्न केला गेला होता पण तितका आखूटप्याचा चेंडू नव्हता. 2 आणि 4 मीटरच्या मध्ये चेंडू हाताळला गेला होता. आता शॉर्टम पूलचा प्रयत्न आणि तितका वेगाने आला नाही. थोडासा बॅकअप द्या. चेंडू हाताळला गेला होता. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दोन्ही टीमच्या प्लेइंग इलेव्हनवरती आपण नजर टाकणार आहोत. दोन्ही संघ जसा ST20 कोपरीचा संघ आणि सायना स्पोर्ट्स यावेळेला उजव्या शीच्या बाहेर गेलं. थोडीशी जागा बनवली. चेंडूला पाठवले लॉंग लेग. सीमारेषा पार. VVPL चौकार. थँक्यू. बघा जे दर्शक आहेत मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर जे बाउंड्रीचे रो उचलतात त्या सगळ्यांना बाहेर काढा प्लीज. जी छोटी मुलं आतमध्ये आहेत त्या सगळ्यांनी बाहेर यायचं लवकर. व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्या. सगळी मुलं बाउंड्री रोडच्या जवळपास आहेत आणि त्या सगळ्यांना आपण बाहेर काढायचं आहे. चला बॅरिकेडिंग आहे. ते बॅरिकेडिंगच्या बाहेर सर्वांनी बसायचं आहे आणि समोर साईड स्क्रीन आहे त्याच्या दिशेने देखील आहेत काही प्रेक्षक वर्ग. तिथून देखील थोडंसं आपण बाजूला व्हा. नन्हे मुन्ने रही. बिल्कुल मैच का आनंद लीजिए लेकिन आपके लिए खेल रुकेगा ऐसी कोई हरकत ना करे. ऑफ स्टंपच्या बाहेर ना चेंडूला पाठवले लॉंग ऑफला लॉफ्टेड सिक्सर. VVPL षटकार. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात सायना स्पोर्ट्स क्लब विरारची. ज्या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर तालुका आयकॉन आहेत विनायक भोईर रणजीपट्टू आहेत आणि दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन करण मोरे. त्यानंतर टीमवरती नजर टाकली तर धवल सोलंकी, सूरज सिंग, भावेश पाटील, चेतन भोईर, शिरेश गुरव, बंटी गोयल, मकरंद पाटील, अमोल भगत, विनोद बंडा जे इम्पॅक्ट प्लेयर आहेत, नेस्टर धंबा, राहुल चौधरी, शिखर ठाकूर, सचिन सोलंकी आणि करण मोरे. दुसऱ्या बाजूला ST20 कोपरीचा संघ आहेत. ऑल इंडिया आयकॉन आहेत आयुष शेख, तालुका आयकॉन भरत पाटील, सचिन पाटील जे संघ मालक देखील आहेत. प्रथम कुडू, अक्षय मातले, राजेश ओगे, निखिल ओगे, घनश्याम भोईर, हितांशु पाटील, सनील बोकाळे,
आतिश पाटील, मोहन सिंग, अरमान शेख, दुर्गेश यादव आणि सतीश राजभर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा जर बघितल्या धावफलकावरती आहेत त्या 15. आता गोलंदाजी साठी अरमान शेख गोलंदाजीसाठी सज्ज होतील. जसं पाहिलं थोडंसं दूर टाकला या चेंडूला. बिल्कुल अरमान भाई आहे गेंदबाजी केले, लेकिन काफी सारे अरमानले खिलाडी भी आहे. बऱ्याच आपल्या स्वप्नांना घेऊन प्रत्येक खेळाडू या मैदानावरती आल्यात. वसई विरार प्रीमियर लीग आहे. वसई विरारच्या खेळाडूंसाठी प्रत्येकाने सांगितले हा प्लॅटफॉर्म आहे, हे व्यासपीठ आहे. तुमचा परफॉर्मन्स, तुमचा खेळी, तुमची कामगिरी, तुमच्यामधली क्षमता दाखवण्याचं ही सर्वोत्तम संधी तुम्हाला लाभलेली आहे. बॅटच्या कडेला लागला, जोपर्यंत शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. वसई विरार प्रीमियर लीग म्हटले की तुमच्यामधले क्षमता, तुमच्यामधली गुणवत्ता, तुमच्यामधलं टॅलेंट, तुमच्यामधलं पोटेन्शियल आणि तुमच्यामध्ये क्रिकेटच्या प्रती असलेली आत्मीयता इथे दाखवायची आहे. ही जर दाखवली तर कदाचित इथून तुमच्या क्रिकेटच्या प्रवासाला नवं वळण, नवा टर्न, नवीन उंची मिळू शकेल. मोठमोठ्यामध्ये संघामध्ये खेळण्याची संधी पुढे जाऊन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. अशी वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 आहे. RS ग्रुपनं केलेला प्रयत्न, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशननं केलेलं नीटनेटकं आयोजन आणि त्याला लाभलेली आमचे को पार्टनर्स ची साथ. ऑफस्टंपच्या बाहेर कट करायचा होता चेंडूला, संधि देत नहीं, कट करने की तितकी संधि देत नहीं है. भाई खेलना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर को कट करने, लेकिन उतनी रूम नहीं दे रहे, उतनी जगह नहीं दे रहे गेंदबाज. काफी अच्छी गेंदबाजी अरमान यहाँ करते हुए. चांगली गोलंदाजी अरमानची. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे, एक अँगल बनवतोय, क्रीजचा वापर करतोय, कधी क्रीजच्या कोण्यातनं कधी क्रीजच्या जवळनं गोलंदाजी करतोय आणि टुवर्ड्स द बॅट्समन कधी 45 डिग्रीचा कोण होतोय, कधी 60 डिग्रीचा होतोय, कधी त्याच्याहून जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवत असताना उजव्या ष्टीच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करायचा होता, बॅटला लागला आणि त्यानंतर गली क्षेत्रामध्ये अक्षय मातले होते. अक्षयनं झेल टिपला, डाईज लगावली आणि फलंदाज बाद. बघा कशा पद्धतीने बाद झाल्या. डावखुऱ्याचा चेंडू होता, उजव्या शीच्या बाहेरचा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं. बॅट थोडी हातामध्ये विरली, गलीमध्ये अक्षय मातले होते. अक्षय मातलेनं अगदी जमिनीवर थोडीशी लोळण घेता हा झेल टिपला गेला. त्यानंतर हे सेलिब्रेशन अक्षय मातलेचं आपण बघतोय. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक म्हणजे गलीला जो फिल्डर ठेवला ना, तो बॅकवर्ड पॉईंटच्या जस्ट उजव्या बाजूला थोडासा ठेवण्यात आलेला आहे. त्याला कारण होतं चेंडू जसा पडतो लेफ्ट आर्मचा नॅचरल अँगल आहे, नॅचरल स्विंग आहे, ज्याला बाहेरच्या दिशेने आउट स्विंगर म्हणूया. तो आउट स्विंगर चेंडू हाताला गेला होता आणि तिथे फलंदाज बाद होतोय. करण मोरे बाद झालेत, ऑल इंडिया आयकॉन गेल्यात आणि तालुका आयकॉन आपल्या अर्रायचा खेळाडू अर्थात मुंबईच्या रणजीकडनं खेळताना पाहिलंय, मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहिलंय, मोठमोठ्या संघामधनं ऑल इंडिया आयकॉनच्या स्पर्धेमध्ये खेळताना ज्यांना पाहिलं आहे. असं म्हणूया की प्राईड ऑफ अर्नाळा आहे, अर्नाळ्याच्या भूमीमध्ये वाढलेला आणि या मैदानावरती अगदी क्रिकेटचे धडे गिरवलेले विनायक भोईर आता मैदानावरती दाखल झाले आहेत. डावखुरे हाताचा फलंदाज, एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे स्ट्रायकर एंडला. फुलटॉस बॉल होता, स्वीप केला चेंडूला गॅपमध्ये, वाईट स्टॉंगरला क्षेत्ररक्षक अयुब शेख पोहोचतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. सायना स्पोर्ट्स क्लब जे प्रथम बॅटिंग करण्याची संधी त्यांना मिळाली. 17 धावा धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती 1 गडी बाद 17 आहेत. शिखर नकुरका बॅटिंग करतात, 2 वरती विनायक भोईर खेळतात, 1 वरती अरमान शेख यांच्या या षटकातील हा शेवटचा बॉल. या शेवटच्या चेंडूवरती जाण्या अगोदर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, ओनली 2 रन्स. त्यांच्या टी शर्टचा नंबर 1 है अरमानचा. अरमान भाई का टी शर्ट का नंबर 1 है. अब तक 2 रन खर्च किए इस ओव्हर में. कदाचित चेंडू हाताळताना थोडंसं थांबलं, पचही पाहत होते काय घडलंय.
कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण याच्या अगोदर भरतजी मोरे यांचा आवाज ऐकला होता. काल आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण कैलास पटेल यांचा आवाज ऐकला होता. कैलास जॉईन झाल्या त्याच्यानंतर त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोचणार आहे कॉमेंट्री बॉक्समधून. कारण पहिल्या पर्वामध्ये देखील आमच्या सोबतीनं समोरच्या कक्षामध्ये त्यांनी साथ दिली होती. चेंडूच्या वेगात बदल केला. जसं पुढे सरसावताना पाहिलं शिखर ठाकूरला चेंडूच्या वेगामध्ये बदल केला. थोडंसं लेन छोटी केली, फिरवली बोटं, फिंगर रोल झाले आणि त्यानंतर चेंडूचा वेग केला, कमी केला. फक्त 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 2 धावा, ऑनली 2 रन्स. फक्त 2 धावाच्या षटकामध्ये पूर्ण 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 17. थँक्यू. VVPL अर्थात वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 बहुजन विकास आघाडी प्रेझेंट ही स्पर्धा आणि ऑर्गनाइज बाय RS ग्रुप आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन को पार्टनर विथ प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, विवा ग्रुप, टेनिक्स, द ब्रँड ऑफ संजीव तेंडुलकर, पाम, SBS ग्लोबल स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम, ड्रिंक्स पार्टनर रेड क्रश अँड कोको. थँक्स ऑल द स्पॉन्सर्स आणि स्पेक्टेटर तुमचंही मनापासून आभार आहे. कालपासून जी प्रेक्षकांची साथ लाभते. नगरसेवक आदरणीय पंकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम पंकज सर, आपलं हार्दिक स्वागत या VVPL सीझन 2च्या वतीनं. पुन्हा एकदा मान्यवर दाखल झाले, त्यांचं ऐकूया आपण सहर्ष स्वागत. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी तालुका आयकॉन भरत पाटील कोपरीचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आणि तिन्ही असे खेळाडू आहेत म्हणजे शिखर ठाकूर असतील, विनायक भोईर असतील, भरत पाटील असतील, मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळले, त्याच्यामुळे अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे तिघांकडे देखील. आणि त्यांना माहिती आहे की वसई विरार प्रीमियर लीगचे तिन्ही तालुक्याचे खेळाडू आहेत. तिन्ही तालुक्याचे गेले 2 तालुका आयकॉन आहेत आणि या मैदानावरती भरपूर क्रिकेट शिखर ठाकूर याने देखील खेळलेले आहेत. धावा सध्या धावफलकावरती बघितलं तर 18 आहेत. एक गडी बाद 18. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक गली क्षेत्रामध्ये 1 पॉईंट. 4 क्षेत्ररक्षक बॉन्डले सीमा रेषेजवळ 5 क्षेत्ररक्षक तैनात. बॅटच्या मधोमध येत नाही अजून, तो मिडल ऑफ द बॅट येत नाही. जोपर्यंत एखाद्या फलंदाचा खेळताना फलंदाजी करताना चेंडू मिडल ऑफ द बॅट होणार नाही आहेत, बॅटच्या मधोमध लागणार नाही आहेत. कारण जसा बॅटच्या मधोमध चेंडू लागणार ना तसा त्या बॉलचा आवाज येणार, बॅटवरती आदळणार टॉकचा आवाज आणि त्यानंतर वाढणारा आत्मविश्वास, तोही महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स भाई वहां से आता है. कॉन्फिडन्स बॅटला वरती 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 लागला. निखिल पोचण्याचा प्रयत्न करतो. चेंडू चाल बॉन्डलाईन जवळ पाठला केला जातोय. जोपर्यंत अक्षय पोचतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. लक थोडंसं लक फॅक्टर देखील असायला हवं. नशिबाची साथ 1% का ना होईना तुम्हाला लाभायला हवी. जसं नेहमीच म्हणतात ना बाबा, मेहनत महत्वाची आहे, परिश्रम महत्वाचे आहेत, प्रयत्न महत्वाचे आहेत. पण प्रयत्नांना, परिश्रमाला आणि मेहनतीला 1% ना होईना नशिबाची साथ पाहिजे, तर तो दिवस तुमच्या दिशेनं चांगला होईल. चॉप केलं खोलवट टप्प्याचा चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेर. जोपर्यंत कव्हरला अयूब आले होते. फिल्डिंग करतील 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती येत्या 22 धावा. अगदी प्रेक्षकांची कालच्या दिवसापासून देखील उपस्थिती लाभलेली आहेत आणि प्रत्येक जण म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती असतील, काही यूट्यूबवरती प्रश्न देखील विचारतात की बाबा कोण आयकॉन खेळाडू आहेत, कोणकोणत्या संघामधला हा सामना पाहिला, तालुक्यातले कोण खेळाडू खेळणार आहेत. बऱ्याचशा खेळाडूंची नावं काही त्यांचे फेवरेट आहेत त्या खेळाडूंची नावं देखील त्या कॉमेंट बॉक्समध्ये आलेली आहेत. त्यांनी देखील कॉमेंट्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत, त्यांचंही मनापासून आभार. बॅटच्या आतल्याकडे लागतोय चेंडू. अरमान चेंडू पकड़ना था, थोड़ा सा वेळ गेला. अरमान भाई आपने फील्ड तो की लेकिन थोड़ा सा वक्त लिया और में जो वक्त लिया ना तो उस वक्त का सही इस्तेमाल दोनों खिलाड़ियों ने किया था. थोडासा तुम्ही वेळ घेतला. दोन्ही हातामध्ये चेंडू गॅदर करणं, थ्रो करणं, त्याच्यामध्ये वेळ गेला. इथे कदाचित क्विक रिस्पॉन्स, क्विक रिप्लाय देणं गरजेचं होतं आणि तो कदाचित देता आला नाही आहेत. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि धावा धावफलकावरती 23. 3ऱ्या ओव्हरमधला 3ऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे.
हलक्या हाताने खेळला होता. ऑफ कटर चेंडू होता. पहिला तर फ्रंट फूटवरती ड्राईव्ह करू काय करू याच्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती आहेत. 1 गडी बाद 23. चौथं महत्त्वपूर्ण षटक, ज्या षटकाची भरपूर चर्चा चालू आहेत, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याच षटकानं धमाल केली जिथे 22 धावा आल्या आणि 22च्या 11 ॲड झाल्या. त्याच्यामुळे पुढचं षटक, चौथं षटक जे महत्त्वाचं आहे या स्पर्धेसाठी, ते चौथं षटक येते. अर्थात पंच इशारा करतात. या षटकाचा इशारा येतोय पंचाकडनं. दॅट्स अ VVPL ओव्हर, व्हेरी स्पेशल ओव्हर. आणि कैलास पाटील जॉईन होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. श्री गणेशाला वंदन करून, साईबाबाला, कुलदेवतेला, ग्रामदेवतेला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. तो सेकंड डे ऑफ द टुर्नामेंट, आजचा दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या दिवसामध्ये हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. पहिला सामना तथास्तु ग्रुप वर्सेस शिवसाई यांच्यामध्ये, आणि त्यामध्ये तथास्तु ग्रुप पुढे येत असताना आपण बघितलंय. हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जसं तुम्ही उल्लेख केला बघा, आता सध्या धावफलकावरती 23 आहेत. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं ना तर पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये 32 होत्या, ते 23च्या उलटं केलं होतं. पण जे चौथं षटक आलं होतं त्या चौथ्या षटकामध्ये 22 आल्या, अधिक 11 झाल्या होत्या. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा, वाईट लॉंगॉनला फिल्डर आहेत. फिल्डर परफेक्ट ठिकाणी आहेत आणि त्या परफेक्ट ठिकाणी टिपला, योग्य ठिकाणी योग्य क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय झेल. फलंदाज बाद, गॉन. कोपरीचा खेळाडू आहे, भरपूर वर्ष पहिले, आता सध्या 40+ क्रिकेटही खेळतोय. मेगा स्क्रीनवरती बघा, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं बॅकफूटला गेला, बॅकफूट पंच केलं होतं, पण क्षेत्ररक्षक परफेक्ट होता. हा वाईडिश लॉंग ऑफला होता. 2 क्षेत्ररक्षक होते, एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश लॉंग ऑफमध्ये जो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे ना, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला. याचा अर्थ अभ्यास करून आले होते. शिखर ठाकूरचं स्टार्स म्हणजे स्ट्रॉंग झोन कुठे कुठे फटके खेळतात त्याचा अभ्यास करून आले होते आणि तो विकेट प्राप्त झाला आहे. फलंदाज बाद झालाय. क्रमांक आता 4 वरती भावेश पाटील, अर्थात गोकिवरीच्या टीमकडनं भरपूर क्रिकेट खेळलंय ज्यानं, तो आता फलंदाजीसाठी सज्ज होतोय. भावेश पाटील, ज्याने की बघितलं आपण कर्णधार पद देखील निभावलंय गोखिऱ्याच्या माध्यमातून, असा खेळाडू, डावऱ्या हाताचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण रणजी क्रिकेटर विनायक भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पाटील स्ट्रायकर एंडला आहेत. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड, डाव खुरे वर्सेस डाव खुरे, पण डाव सध्या बॅट्समनचे खरे. मिड विकेट सीमारेषा पार, उत्तुंग दर्जेदार VVPL षटकार. वरती 2 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. भावेश पाटील, गोल्डन स्टार गोखेऱ्या संघाला कोण विसरणार आहे, आणि रमेश पाटील यांचे धडे कोण विसरणार आहे. आणि तो खेळाडू बघितला भावेश पाटील स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण राजेश ओगे सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. ST20 आणि त्याच्यानंतर बघितलं सायनस स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. साईनाथ बघूया, डावकुरा वर्सेस लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर. आता रॉंग वन थोडंसं उलट्या बाजूला, जसा रॉंग वन असतो ना तसा तो चायनामॅन गोलंदाज असतो ना, त्या पद्धतीनं त्याचं थोडीशी बोटं फिरवली होती. आता बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला होता आणि उलट्या बाजूला घेऊन गेला. त्याला माहिती लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर आहे. हा चेंडू बघा, थोडीशी बोटं उलटी फिरवली गेली आणि चेंडू देखील बाहेरच्या दिशेने घेऊन गेल्यात. चांगला बॅटल आहे दोन्ही खेळाडूमधलं. आता समोर खेळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक प्रथम कडू पोचतील, फिल्डिंग करतील, थ्रो करतील. एकच धाव या चेंडूवरती पुढे 2 लेफ्ट हँडेड मैदानावरती आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर भावेश पाटील, दुसऱ्या बाजूला विनायक भोईर आहेत. सध्या धावफलकावरती नजर टाकली तर 30 आहेत. या ओव्हरमध्ये 4 चेंडूवरती 7 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये 10चं चॅलेंज आहे, 7 धावा आल्यात. 7 धावा आपण बघितल्यात. दोन्ही डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पहिला सामना कोणी गाजवलाय? पहिला सामना डावखुऱ्या बंटी पाटीलने देखील आपण गाजवलाय, जो गुजरातचा खेळाडू. नो डाऊट
ऑन साईडला कार्पेटच्या बदलाने चेंडू निघून जातो. सिंगल आले या ठिकाणी. रोटेट होतील का दुसऱ्या धावासाठी? नाही, केवळ एकच धाव. एक बिलकुल एक ही रन खाते में जुड़ता हुआ. 31 वरती 2. 31 वरती 2 आहेत, पण जास्त लक्ष कोणावरती आहे माहितीये का? कारण मागच्या 5 बॉलवरती 8 रन आलेत. 8 रन आले. शेवटचा बॉल आहे. एक बार राजेश भाई आपको एक बार सही होणार. राजेश हो गेला. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. तर भावेश एक षटकार तुम्ही मारला याच्या अगोदर, पण या चेंडूवरती जर फटका खेळला ना तर त्या षटकाराचं महत्व वाढेल. त्या षटकाराला इम्पॉर्टंट तेव्हाच येईल जेव्हा आताच्या चेंडूवरती कमीत कमी 2, 4, 6 धावा या चेंडूवरती येतील. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. याच्या अगोदर सिक्सर ठोकला होता त्या षटकाराला. या षटकाराची लावलंय 7. अजून एक VVPL षटकार. धावाल्या 14 धावा. याचा अर्थ याच्यामध्ये ऍड होतील. कारण हे कसं माहिती का, व्याज आहे, चक्रवाढ व्याज पण मिळालंय काही काना. इंटरेस्ट मिळाला, डबल इंटरेस्ट मिळालाय. आणि या ओव्हरमुळे ना प्रेक्षकांचा इंटरेस्ट या VVPL मध्ये वाढलाय. प्रत्येक जण येतोय हे VVPLचं ओव्हर बघण्यासाठी. स्कोरबोर्ड थोडासा दुरुस्त होईल. आता स्कोरबोर्डवरती धावा आहेत त्या 44. 44. 4 षटकांचा खेळ संपला. त्याचबरोबर व्यासपीठावरती जरा पाहिलं तर आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या घोडबंदर संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव असलेले अलंकार तारे हे देखील दाखल झाले आहेत. अगदी रणजितजी पाटील यांच्या जोडीनं आता सध्या व्यासपीठावरती त्यांना आपण पाहू शकता. त्यांचंही आपलं सहर्ष स्वागत आहे. अयुब शेख आल्यात. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पहिला चेंडू उजव्या शीच्या बाहेरनं अटॅक करून एक धाव. आता विनायकला पण माहिती आहे भावेश पाटीलची बॅट तळपली आहे. 2 षटकार त्याने ठोकल्यात. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचल्या 45. 45. अयुब शेखना हे माहिती आहे मागच्या ओव्हरमध्ये ज्या 7 धावा ऍड झाल्यात ना त्या आता थोड्याशा कमी करायच्या आहेत. प्लस मायनस वाला हा खेळ आहे. म्हणजे जसं काल केतन म्हात्रेने बघितलं अनिल सामंतला जी साथ दिली होती तशी साथ बघितलं आपण विनायक भोईर भावेश पाटीलला देतोय. बिलकुल आपने सही कहा. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू हवेत केला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. अरमान बोतले आहेत आणि अरमानना टिपला झेल. एक छोटा कॅमिओ, छोटी इम्पॅक्टफुल इनिंग. इम्पॅक्ट प्लेअर नव्हते पण इम्पॅक्टफुल इनिंग भावेश पाटीलजी. संपले फलंदाज बाद. षटक होतं त्या षटकासाठी ते आले. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलं. लेफ्ट हँडरसाठी लांब ठेवलं. लांबून दुरून ड्राईव्ह करायचं होतं. बॅटच्या अगदी वरच्या बाजूला लागला. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होते अरमानना टिपला झेल. त्यानंतर विकेट. श्रेयस गुरव एक यंगस्टर आहेत. अपकमिंग यंगस्टर आहेत. भरपूर चर्चा या नावाची देखील आहेत. सीझन क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतोय. श्रेयस गुरव स्ट्रायकर एंडला आहे. ऑस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या मधोमध अजूनही येत नाहीत. अलंगॉनवरनं घनश्याम भोईर आले. फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा धावफलकावरती जर पाहिल्या तर जाऊन पोचले ते आता 46. 46. काय गोलंदाजी चालेल. जबरदस्त गोलंदाजी बॅटल आहे. कारण एका बाजूला अयुब म्हणजे कासारवडलीच्या परिसरामध्ये तुम्ही गेलं ना अयुब शेख हे नाव आपल्याला आठवतं. पण भरपूर म्हणजे ठाण्याची प्रीमियर लीग असेल, रायगडची असेल, तुम्ही कल्याणला जावा, भिवंडीला जावा, आयकॉन खेळाडू ऑल इंडिया स्तरावरती एक नाव अयुब शेख. बॉलिंग मार्कवरती समोर खेळले. अयुब शेख समोर आहे पण समोर हरणाऱ्याचा विनायक भोईर. स्टेट डाऊन द ग्राउंड. षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहेत 5व्या षटकातील. स्कोर 52. 52.
52 धावा झाल्या. ते शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक षटकार या इनिंगमध्ये आपण बघितलंय. कॅच पकडण्याचा प्रयत्न बघितला, अप्रतिम केला होता, मात्र चेंडू लांब होता थोडंसं. धावा येत आहेत, चौकार येतोय, 4 धावा. अक्षय मातलेनं टिपला होता. हा जेल टिपताना थोडेसे कमी पडले. चेंडू गेला सर फायनल एक रिझन मध्ये चौकार. या चौकारनं धापलकामध्ये होली वाढ. 56. 56 धावा धापलकामध्ये अब तक 56 बने की आज 56 पुरेसे आहे का. सध्या व्यासपीठावरती आपण बघू शकता मान्यवरांनी या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेने ही स्पर्धा साकार झाल्या आर एस ग्रुपचे रोहनदादा सावंत यांना सध्या व्यासपीठावरती पाहू शकता. ज्यांच्या संकल्पनेने संपूर्ण स्पर्धा पहिलं पर्व पाहिलं तर दुसरं पर्व देखील आहेत. मान्यवर मोठ्या संख्येने दाखल झाले, त्यांचंही करूया आपण. वसई विरार प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनने केलेला प्रयत्न, त्यांचे अथक परिश्रम, मेहनत, आर एस ग्रुपची लाभलेली साथ, बहुजन विकास आघाडीचा महत्त्वाचा हातभार लाभलेली ही स्पर्धा आहे वसई विरार प्रीमियर लीग. 5 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 3 गडी बाद 56. पाचव्या षटकामध्ये आपण एक षटकार बघितला, एक चौकार देखील आपण बघितलाय, 12 धावा आपण बघितले. 56 वरती 3 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. पहिला सामना आपण बघितला, हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. काल देखील थरारक असे सामने आपण या मैदानावरती बघितले आणि काल देखील आपण आयकॉन अनेक या मैदानावरती बघितलेत. जसा उल्लेख केला आयकॉन पाहिले तर वसई तालुक्यात काही यंगस्टर पाहिले, त्यापैकी एक श्रेयश गुरव आहे. स्ट्रायकरला श्रेयश. काल आपण ऋतिक उपाध्यायला पाहिलं होतं. तुम्ही कमी पडणार तर स्ट्राईक रोटेट करावी लागणार, कारण डावकुरा गोलंदाज आहे. विनायक भोईरला स्ट्राईक द्यावी लागणार. श्रेयश गुरवला परतावं लागणार. फलंदाज धाव बाद. थँक्यू. पहिला चेंडू होता, पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. बघा हा अनुभवही कामी येणार. ज्यावेळेला एवढ्या मोठ्या स्तरावरती तुम्ही खेळणार, हे मोठं स्टेज आहे, मोठे व्यासपीठ आहे, त्यावेळेला कदाचित तिथे खेळण्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच पुढे खेळता नक्कीच त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. जसं काल आपण ऋतिक उपाध्याय आणि विशाल पाटीलला पाहिलं होतं. विशाल पाटील मारांबलपाडा गावचा खेळाडू, तर ऋतिक उपाध्याय अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेट भरपूर नाव केले. पण काल त्याने जी 2 खेळी खेळल्या ना 2 मॅचमध्ये, आज वसई विरारच्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचंही नाव गाजतंय. अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल कंडिशन, दबावाखाली, दडपणाखाली, प्रेशरखाली साकारलेल्या त्या 2 खेळी आजही प्रत्येकाच्या त्याने ठोकलेला शेवटला तो षटकार तोही आठवतोय. त्याच्यामुळे यंगस्टरसाठी जी संधी आहेत, वारंवार प्रत्येक खेळाडू खेळतोय, सांगतोय बाबा यंगस्टरला संधी आहे, पण संधीचं सोनं तोच करणार. संधी निर्माण केली, संधी मिळाले, तुम्ही नशिबान आहात, पण संधीचं सोनं तुमच्या कर्तृत्वानं करावं लागणार. विनायक भोर यांच्यासाठी हा चेंडू होता. चेंडूला खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू पाठीमागे निघून जातोय. सिंगल आले. एकच धाव पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल 57. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. धावा धापलका सचिन सोळंकी. अजून एक असा खेळाडू लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने गेला, अष्टपैलू खेळाडू आहे सचिन. डावकुऱ्याचा फलंदाज आहे. थोडासा रिस्ट वर पाहिलं, भाई कलाई मोडी आहे, रिस्ट वर पाहिलं आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. VBPL षटकार. गिटार, षटकार, सिक्सर, चौकार, षटकार, VBPL मध्ये मजा आणणारे क्षण आहेत.
चेंडूला पहिला आपल्यापर्यंत येऊ दिला, बिलकुल गेंद को आने दिया सचिन ने और आते भाई कलाई मोड दी थी, फ्लिक ऑफ द रिक तसा थोडासा रिस्ट वर पाहिलंय षटकार. षटकार धापलक 63. 63 धाव फलकावरती पाहायला मिळते. आल्या आल्या त्याने षटकार ठोकलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये प्रथम कुठे आहेत, प्रथम कोणती चूक करत नाहीये, गडी बाद होतोय, परतावा लागेल फलंदाजाला. ओपनचे आयकॉन आयुब शेख आणि बंटी पटेल यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं. आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. माफ करा, आयुब शेख नाही, चला प्रीतम बारी आणि प्रीतम बारी आणि बंटी पटेल आपल्याला विनंती, आपला विशेष सन्मान केला जाणार आहे. आज या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन खेळतायत. तुमचा खेळ पाहण्याची संधी आमच्या वसई विरारच्या प्रेक्षकांना मिळते, ते आपलाही सन्मान केला जाईल. क्रमांक आता 7 वरती बॅटिंगसाठी नेस्टर थंबा. ओमानचा संघ आठवतोय, ज्यावेळेला T20 खेळला होता, हरणायचा खेळाडू आहे. अगदी इंटरनॅशनल पर्यंत प्रवास या खेळाडूचा पाहिलाय. तो नेस्टर आहे स्ट्रायकर एंडला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धापलकावरती 63. 63. नेस्टर इंटरनॅशनल खेळलाय, मैदानावरती आलाय अर्रायचा नेस्टर आणि त्यानं ठोकलाय 6 षटकार. डाकुऱ्या त्याचा गोलंदाज मी विनंती करेल प्रीतम बारी यांना कि आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं है. बंटी पटेल, आपसे भी निवेदन है, कृपया करके आप भी मंच की तरफ आए. आपका सम्मान किया जाएगा हमारे VVPL सीजन 2 के द्वारा. थैंक यू. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. 69. 69 धावा आहेत. पहिला चेंडू फेस करतो ते नेस्टर थांबा, त्याने पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार, शेवटचा बॉल. एक गेंद अरमान भाई, एक गेंद. नेस्टर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या टो ऑफ द बॅट लागलाय. जोपर्यंत यष्टीरक्षक जातील शॉर्ट लेगला, भरत पाटील एक धाव नाही, लेग बाईचा इशारा होतोय. लेग बाईचे एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. 6 षटकांचा खेळ संपलाय, 6 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 70 धावा धापलकावरती आहेत. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे, बिलकुल जैसे आप सूरज को देख रहे हो ढलान पे, सूर्य अगदी अस्ताला चाललाय. थोडा सूर्यास्ताचा काळ आहे. संध्याकाळचं सत्र आहे. 71 धावांचा पाठलाग कसा करणार टीम ST20 हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 70 धावा केल्या साईना स्पोर्ट्स क्लबनं. आपण जाऊया पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. तिथे काही शुभ सन्मान केले जातात आणि तिथे असतील भरतजी मोरे. तर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल आदरणीय रोहनदादा सावंत यांना की उपस्थित मान्यवर आदरणीय नगरसेवक पंकजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नगरसेवक आदरणीय पंकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेल रोहनदादा सावंत यांना. धन्यवाद पंकजी पाटील साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या वसई विरार प्रीमियर लीग पर्व 2च्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आपल्याला विनंती, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न मॅचचा आस्वाद घ्यायचा है. बंटी पटेल, आप कहीं पर हो, कृपया करके आप मंच की तरफ आए. प्रीतम बारी यांना विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेसाठी लाभलेले ऑल इंडिया ओपनचे आयकॉन, भारतभरामधील व्यावसायिक पटलावरती खेळणारे खेळाडू, ओपनचं क्रिकेट मोठ्या प्रमाणात ते खेळतात आणि ॲज अ आयकॉन प्लेयर म्हणून त्यांना येथील संघाने चूज केलंय, सिलेक्ट केलं आणि त्यानंतर ते या मैदानावरती खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि हे आमचं अवभाग्य आहे की आपण या ठिकाणी आलेला आहात. त्यामुळे आपला एक विशेष सन्मान
या व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय राजू नाईक साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी राजू नाईक साहेबांना विनंती करेल समोर आपला यथोचित सन्मान या BBPL सीझन 2 द्वारे केला जाणार आहे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय राजू नाईक साहेब आणि यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक RS ग्रुपचे सर्व नगरसेवक रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती केला जातोय. वसई विरार प्रीमियर लीग BBPL सीझन 2 ही संकल्पना आणि संकल्पना आणण्यामागे ज्यांचा खूप मोठा बाटा आहे या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून त्यांना आपण म्हणू शकता असे रोहनदादा सावंत आणि मार्गदर्शक म्हणून नेहमीच आम्हा सर्वांच्या पाठीशी असणारे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर सर यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकता रोहनदादांना ज्यांनी मागील वर्षी एक संकल्पना वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन RS ग्रुप यांच्या साथीनं आणली. BBPLच्या कमिटीमध्ये ज्या काही नवनवीन संकल्पना होत्या त्या संकल्पनांना दुजोरा दिला आणि इतकं मोठं भव्य स्वरूप या BBPL चं आपल्या सर्वांसमोर ज्यांनी सादर केलं या स्पर्धेचे शिल्पकार रोहनदादा सावंत यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. वसई तालुक्यातील खेळाडूंना मोठ्या पटलावरती खेळण्याची संधी मिळाली. ते लाईमलाईटमध्ये यावेत, ते शाईन व्हावेत आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वसई तालुक्यातील खेळाडू मोठ्या प्रमाणात दिसावेत असं एक स्वप्न उराशी बाळगून ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबवली गेली असे रोहनदादा सावंत यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. BBPL च्या पहिल्या इनिंगचा खेळ या दुसऱ्या मॅचमधील दुसऱ्या दिवसातील झालेला आहे. 70 झाल्यात, 71 करायचे आहेत. साईना CCची फिल्डिंग आहे आणि त्यानंतर आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. दोन्ही आयकॉन्सना विनंती आहे जर आपण इथे असाल तर प्लीज व्यासपीठावरती या. आपला सन्मान थोड्याच वेळात केला जाणार आहे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना साईनाथ CC साईनाथ स्पोर्ट्स क्लब वर्सेस ST20 स्पोर्ट्स कोपरी या दोन संघांदरम्यान आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ज्या दोन खेळाडूंना आपण गेले काही वर्ष म्हणजे 2 वर्ष मागे जाल 3 वर्ष मागे जाल तर तुम्हाला जी ॲज अ ओपनर म्हणून जोडी बघायला मिळायची त्याच्यामध्ये एक बदल आणि मला वाटतं कालपासून पहिल्यांदा असं झालं की 2 आयकॉन एकाच वेळेला ॲज ओपनर म्हणून आल्यात. ST20 स्पोर्ट्स कोपरीचा संघ यस लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. भरत पाटील स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आयुब शेख. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. राहुल चौधरी. एकाच संघामधून खेळणारे खेळाडू एकमेकांसमोर खेळत आहेत. बघूयात कसा खेळ होतोय. पहिलाच बॉल आणि बाहेर कटवणारा चेंडू. बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला शफल होऊन खेळत असताना हुक काढण्याचा प्रयत्न भरतचा फसलाय. राहुलचा पहिल्या चेंडूवरती चांगला कंट्रोल बघायला मिळाला आणि डॉट बॉल येत असताना
बघा खूप वेगळ्या कॅल्क्युलेशनने खेळावं लागणार आहे, कारण एकमेकांची स्ट्रेंथ विकनेस ते धागेदोरे माहीत आहेत. आणि असं असताना हो शेवटी मागील अटेम्प्ट चुकला, यावेळेला न चुकता चेंडूला पाठवलंय. हुकचा फटका, षटकाराचा फटका, 6 धावा. धन्यवाद आमच्या सोबतीनं कैलाजी पाटील या ठिकाणी नक्कीच या दुसऱ्या इनिंगसाठी सोडले जात आहेत. षटकार आला, 6 धावा आल्या आणि 6 धावा आल्यानंतर धावफलक बघतोय तर बघितलं आपण तर गडी पहिला मोहरा इथे बाद झालाय. चेक एक मिनिट आपण सन्मान करणार व्यासपीठावरती ऑल इंडिया आयकॉन प्रीतम बारी पोहोचलेत. प्रीतम या आपण लगेच. कारण डहाणूचे असे खेळाडू आहेत ज्यांना ऑल इंडिया स्तरावरती भरपूर सामने पाहिले ॲज अ आयकॉन म्हणून आज या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये लाभल्यात प्रीतम भारी आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे अगदी शिल्पकार रोहनजी सावंत अर्थात रोहनदादांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. आपल्या डहाणूचे खेळाडू आहेत आणि डहाणूचे खेळाडू ऑल इंडिया स्तरावरती भरपूर वेळा आपण खेळताना ज्या खेळाडूंना पाहिलंय त्यांचा हा विशेष सन्मान विरार वसई विरार प्रीमियर लीगमध्ये केला जातो. थँक्यू प्रीतम. आज आपलाही खेळ वसईकरांना पाहायला मिळेल त्यामध्ये आपला मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिल्या सामन्यामध्ये आपण संजीव कांबळे, त्याच्यानंतर बंटी पटेलानं बघितलं, विघ्नेश सकरदे, प्रीतम बारीला देखील आपण बघितलं आणि या सामन्यामध्ये आपण भरत पाटील, अयुब शेखला आपण बघतोय. भरत पाटील आणि अयुब शेख दोन आयकॉन सुरुवातीला म्हणजे फ्रंटलाईन बॅटर म्हणून पाठवले गेलेत. तो निर्णय किती योग्य होता. भरत पाटीलचं बाद होणं, प्रथम कोडू त्याच्या जागेवरती येणं आणि ती एक विकेट आल्यानंतर जो 71चा पाठलाग आहे त्या पाठलागाला कुठेतरी सुरुवात होत असताना मोठा ब्रेक थ्रू मिळणं, खूप मोठा आत्मविश्वास मिळून देणारे. आणि यावेळेला काय आयुबच्या बॅटमधून येतोय दे दनादन VVPL सिक्सर. षटकार येतोय. 6 धावा आल्या. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. लॉंग रनअप राहुलचा बिलकुल गुडलेनवरती बॉल पडल्यानंतर अपेक्षित उसळी नाही मिळाली, परंतु फुल पेस ऑफ द बॅट तयार होते समोरच्या दिशेने मारण्यासाठी. आणि आयुबची खासियत आहे, आयुब ज्या वेळेला मोठमोठे फटके मारतात त्यावेळेला त्यांचे बॅकली बघण्यासारखी असते. फास्ट बॅट स्विंग आणि त्याच वेळेला बरोबर चेंडूच्या खाली बॅट आली, कनेक्शन प्रॉपर होतं आणि त्यामुळे 6 धावा येताना दिसल्यात. राहुल पुन्हा एकदा तयार होतोय. 13वरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. एका बाजूने साईनाथ स्पोर्ट्सचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला ST20चा संघ. दोन्ही SS नावाचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर, ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर, अँड दिस इज अ सेकंड इयर. दुसरा आणि समोर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला गॅप निवडला. क्षेत्ररक्षक टीम मध्ये कोणताही तैनात नव्हता आणि त्याचा फायदा उचलत असताना सर्कलच्या डोक्यावरून कव्हर मध्ये पाठवले चेंडूला 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. एका गाड्याच्या पतनानंतर टीम ST20 स्पोर्ट्स कोपरी.
हा फटका खेळला तर इनसाइड आउट. माहीत होतं की डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. सर्कलमध्ये सर्व खेळाडू आहेत. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट सगळे आतमध्ये असताना हा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मिळालंय ते आयुबला. आयकॉन खेळाडू आयकॉनिक कामगिरी करताना दिसतोय. ज्याचे आयकॉन चमकले तो संघ यशस्वी झाला. हे आतापर्यंतचं बाकीत आहे. आतापर्यंतची ही स्थिती आहे आणि त्याला बघता आता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ज्याला सांगितलं होतं तो विनोद बंडा बॉलिंग मार्कवरती येतोय आणि त्याच्या समोर प्रथम कुडू असणार आहेत. कैलासजी, आपण कालपासून मॅच अनेक बघितलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत आज सकाळ म्हणजे दुपारी ज्या वेळेला स्पर्धेला सुरुवात झाली, दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली, त्यावेळेला या स्पर्धेतला दुसऱ्या दिवसातला पहिला सामना सुद्धा पार पडताना बघितला. पण जी चर्चा आपण कालपासून एकच करतोय की चौथ्या षटकाच्या अगोदर आणि चौथ्या षटकाच्या नंतर एखादी चांगली सुरुवात तुम्ही चौथ्या षटकावरती येऊन थांबता, एखादी वाईट सुरुवात चौथ्या षटकापासून तो गेम बदलताना आपण बघितलंय. त्यामुळे आता या 17 आल्यात किंवा अजून पुढे काही धावा आल्या, 3 षटकामध्ये होणारी कामगिरी कसलीही असली तरी सुद्धा चौथ्या षटकामध्ये संघाला परत येण्याची संधी ही मिळते. त्यामुळे हा सामना थोडासा रंगतदार बघायला मिळू शकतो. म्हणून त्या षटकाला मी टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच बोलतो किंवा गेम चेंजर ऑफ द ओव्हर असं म्हणतो. नाही, गेम चेंजर नक्कीच ते गेम चेंजिंगच ओव्हर असणार आहे. कारण ज्या वेळेला त्या षटकामध्ये तुमच्या धाबा कमी जास्त ज्या काही बनतात तिथून सोपं किंवा अवघड या दोन गोष्टी बघायला मिळतात. पुन्हा एकदा बाहेर कट काढण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू यष्टरक्षकाच्या हाताला जाऊन लागतोय. तोपर्यंत कोणती धाव नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या षटकामध्ये आयुबच्या बॅटमधून येणारे मोठे फटके, भरत पाटीलने लगावलेला एक षटकार, त्यानंतर आलेली धावपालक्याला बळकटी, आस्किंग रेटच्या वरती जाऊन राहिलेला धावा, पुढील चेंडू. मागचे 2 चेंडू डॉट गेलेत. लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गडी बाद. परतावं लागेल फलंदाजाला. मोठा गडी बाद होतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, मागच्या गुडघ्याला बाकवलं होतं परंतु बाहेर कट होणारे चेंडू, जो विनोद बंडा ज्याची फेवरेट डिलिव्हरी आहे, बाहेर काढण्याचा प्रयत्न वारंवार करत असताना फलंदाजांना फसवणं, कट करत असताना बीट करणं, या प्रकारचे काही अस्त्रांचा जो वापर करतो. आता या वेळेला या आडव्या बॅटने खेळत असताना अक्रॉस द बॅट खेळत असताना आलेली अडचण, प्रथम कुडूला मैदानाबाहेर जावं लागतंय. दुसरा धक्का ST20 स्पोर्ट्स कोपरी या संघाला लागलाय. नवीन फलंदाज राजेश ओगे, डावखुरी हाताचा फलंदाज, यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतोय ST20 स्पोर्ट्स कोपरीसाठी. बघा, अनेक मैदानं राजेश ओगेने सुद्धा कोपरीसाठी गाजवलेली आहेत. अनेक स्पर्धांमध्ये कोपरीला ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला हरपनमौला कामगिरी या राजेश ओगेने केली आणि आता राजेश ओगेची जबाबदारी सुद्धा थोडीशी बदलणार आहे. आयुब मैदानाच्या आतमध्ये ही दुसरी बाब, पण विनोद बंडाचं षटक, लगातार 3 चेंडू, त्याच्यावरती कोणती धाव नाही आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. राजेश ओके ज्याने बघितलं बऱ्याच वेळा कॅप्टनशिप देखील केले, मास्टर कपला देखील खेळतात आणि नो डाऊट बराच काळ त्यांनी क्रिकेटला खेळलं आहे कोपरीच्या माध्यमातून. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. परंतु दुसऱ्या बाजूने बघितलं विनोद बंडा, नो डाऊट ही इज बॉलिंग व्हेरी 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 वेल ऑन दिस ग्राउंड. विनोद बंडाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या 17 धावाला बॅक केलंय आणि सर्वात मोठी गोष्ट काय, ऑल इंडिया ओपनचा आयकॉन जो चांगली बॅटिंग करतोय तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती उभा ठेवणं म्हणजे तितकाच वेळ साईनाथ सीसी या मॅचमध्ये राहणार आहे. 17-2 17वरती जो खतरा आपण म्हणतो तो खतरा खऱ्या अर्थानं आता ST20 स्पोर्ट्स कोपरीवरती आहे. या दोन्ही संघांमध्ये साम्य काय, या दोन्ही संघांमध्ये बहुतांश खेळाडू जे आहेत ते एकमेकांना जवळून जाणतात, त्यांच्या खेळाला जाणतात आणि त्यामुळे त्यांच्या समोर जिंकणं, लढणं, समोर डाऊन दी ग्राउंड राजेश ओगेच्या बॅटमधून येतोय शानदार स्ट्रोक, बिलकुल डाऊन दी ग्राउंड आहे, 1 बाउंस, सीमारेखा पार, चौकार.
थँक्यू 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 टू बिलकुल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये तैनात आणि त्याचा फायदा उचलत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन नसल्या कारणाने कोणती भीती नव्हती आणि त्यामुळे हा चौकार मारण्यामध्ये यश प्राप्त झालं राजेश ओकेला. याचसाठी जाणले जातात राजेश. अटॅकिंग खेळ करत असताना गोलंदाजावरती दडपण आणलं. डावखोरे हाताच्या गोलंदाजावरती डावखोरे हाताच्या फलंदाजाने केलेला तो हल्ला 25 वरती 2 लास्ट बॉल. ड्राईव्ह कार्पेटच्या पद्धतीने चेंडू निघून येतोय. सिंगल येईल काही शंका नाही आहे. तर राजेश कशासाठी ओळखला जातो आपण बघितला 30 यार्डच्या डोक्यावर जास्तीत जास्त खेळण्यासाठी ओळखला जातो. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3. Thank you, DJ. End of the over number 2nd, and after 2nd over, it's 26 for loss of 2 wickets here. अजूनही 45 धावेची गरज आहे. म्हणजे 24 चेंडूंनी 45 धावेची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. एका बाजूने सायना स्पोर्ट्स प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूने ST20 संघ प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी फ्लड लाईट्स देखील आता मात्र ऑन झालेत. तर फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर तेव्हाचं क्रिकेट बदलतं. पण कालच्या दिवसाचं जर खेळ आपण बघाल तर तिथे कोणत्याही प्रकारचं क्रिकेट बदलताना दिसलं नव्हतं. इम्पॅक्ट जाणवला नव्हता की किती धावाचा प्रभाव किंवा किती मॉइश्चर आहे किंवा अजून काही बाबी. सध्याच्या घडीला जर या मॅचचा विचार कराल तर 26 धावा झाल्यात, 2 षटकं संपल्यात आणि 24-45 ही इक्वेशन जर बघाल तर बिलकुल 2च्या आसपास प्रत्येक चेंडू गणिक सरासरी असणं गरजेची. षटका गणिक तुम्हाला 11-12 या धावा बनवाव्या लागणार आहेत आणि हे बनवण्यासाठी काय पोषक वातावरण आहे का. पहिलं षटक हे ST20च्या बाजूने झुकलं, दुसरं षटक सायना CCच्या बाजूने झुकलंय, तिसऱ्या षटकामध्ये आता नवीन गोलंदाज बंटीचा हात चेंडू ड्राईव्ह केलाय. कबर ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग तिथे होतीये. एका धावाने स्ट्राईक रोटेट केली गेली. बघा पहिल्या चेंडूचे रेषेमध्ये आले आणि त्याच्यानंतर बघितलं आपण ड्राईव्ह केलं त्या चेंडूला. सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल 27 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ना बिलकुल फ्रंट फूटवरती येत असताना तो कबर ड्राईव्हचा फटका दाखवलाय. क्रिकेटिंग स्ट्रोक घेऊन धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रचंड अनुभव सायनाचे सर्व खेळाडू जर आपण बघाल तर बहुतांश खेळाडू जे आहेत ते लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव असणार आहे आणि याच मैदानावरती त्यांचा खूप मोठा वावर असतो. रोज संध्याकाळी याच मैदानावरती सराव करत असताना दिसतात आणि त्यामुळे या मैदानाचे काही खास कळगे त्यांना माहीत आहेत. या मैदानाची स्थिती माहीत आहे, या मैदानावरती केव्हा कशा प्रकारे खेळ करावा हे चांगलंच माहीत आहे. फक्त एकच आहे, कॉन्सेप्ट टेनिसचा आहे. उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू फलंदाजाने सोडलंय. पंचाने वाईडचा इशारा देत असताना अतिरिक्त धावपलकामध्ये ॲड होतीये. जाऊ दिलं चेंडूला. कारण चर्चा करतात पंचांशी आणि मला वाटते पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बघितलं जाणार आहे ST20 स्पोर्ट्स यावेळेला काय विचार करते. ST20 स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये काय चर्चा चालू किंवा आतमध्ये असलेल्या 2 फलंदाजामध्ये काय चर्चा आहे. अयूब शेख जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काहीही घडू शकतं. कारण बघितलं आपण ओपनचा तो आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणेकर आपल्याला पाहायला मिळतोय. ठाण्याचा हा सितारा पाहायला मिळतोय. कासारवडीचा हा सितारा पाहायला मिळतोय. कासारवडवलीसाठी अनेक वेळा अयूबनं तारणाराची भूमिका निभावलेली आहे. चांगलं क्रिकेट खेळलंय. ग्रामीण क्रिकेटमधून मोठमोठ्या ज्यावेळेला ओपन गावठू संकल्पना असतात त्यावेळेला येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्याचं कारण कदाचित हे असावं की अयूब शफल झाले आणि त्यानंतर फटक्याला ते खेळलेले नाही आहेत. अनेक असे नवनवीन नियम प्रगत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या क्रिकेटिंग दुनियेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आता त्या नियमांकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बदललेली आहे. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला आहे. बाडिश लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग. दुसरा धावायचा प्रयत्न, एकदा फंबल झालं की तिथून मात्र दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज तयार असतात आणि अनेक वेळा आपल्याला दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. सध्याची स्थिती बघता या तिसऱ्या षटकामध्ये तितका मोठा रिस्क घेताना दिसत नाही आहेत ST20 स्पोर्ट्सचे फलंदाज. रिस्क घेत नाहीये. कदाचित यानंतरच्या षटकाची वाट बघत असतील. नाही, स्वाभाविक आहे. VVPL ओव्हर या प्रत्येक मॅचमधली गेम चेंजिंग ओव्हर आहे. बंटीचा हा चेंडू बिलकुल छटमध्ये टाकण्याचा प्रयत्न. वाईड लाईनला टार्गेट करायचं होतं. वाईड यॉर्कर
जे प्रगत टेनिस बॉल क्रिकेटमधलं सर्वात मोठं अस्त्र आहे ते वापरण्याचा प्रयत्न केला. योग्य निर्णय. जितका फलंदाज बाहेर जात होता तितका फॉलो करत होते, पण आयुबच्या पायामधलं अंतर जर बघा त्याच्या हाईट प्रमाणे त्याच्या उंचीप्रमाणे थोडंसं जास्त आहे. ट्रमेंडस डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू हाताळला गेला आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आलाय. एक गोष्ट मात्र बघण्यासारखी होती, जर का त्या 2 धावा नसता गेला आयुब नॉन स्ट्राईक एंडवरती असते. थोडा दिलासा, थोडासा आधार बंटीला मिळाला असता, परंतु बंटी चांगलं चॅलेंज देतोय आयुबला. मोठा फटका समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो राहील बघायच्या भूमिकेमध्ये. त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेखा पार. षटकार. मी मारणार सिक्सर आलाय. सिक्सरने धावफलक जोर आणि पुढे सरकलं जाते 35 या धावसंख्येवरती. नाही बिलकुल ठाणेकर आहे आणि त्याने ठाणलंय या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून मी आलोय, तर मी माझी चमक दाखवणार. ही दुसरी अटेम्प्ट आहे, दुसरी वेळ आहे आणि या दुसऱ्या वेळेला कुठेही कमी न पडता ज्या संघाने माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ कामगिरी मी करेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरमध्ये निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग आणि फक्त एकच धाव. या षटकामध्ये 10 धावा पाहायला भेटल्या आहेत. चला ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. थँक्यू टू से. 3 षटकं संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 झाल्यात, 35 हव्यात. 18 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 35 म्हटल्यानंतर आता कॅल्क्युलेशन काय सांगते, जवळजवळ 11-12च्या आसपास, 11-12च्या आसपासची जी काही स्थिती आपण ज्याची चर्चा करत होतो. VVPL ओव्हर म्हटल्यानंतर VVPL ओव्हरमध्ये काय केलं जातं, जिथे तुम्हाला 10 बनवाव्या लागतात. 10 जर बनवले तर तुम्हाला 5 एक्स्ट्रा मिळतील. 10च्या पेक्षा जास्त बनवाल तर जेवढ्या बनवल्यात त्याच्या अर्ध्या मिळतील. पण 10च्या आतमध्ये थांबलात तर काय, जेवढ्या बनवल्यात त्याच्या अर्ध्याच मिळतील. बघा हे आमचे सर्व रसिक प्रेक्षक, डगआउटचं चित्र दाखवलं गेले. सायना सीसीचं ते डगआउट प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं आहे. हे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत, या मॅचचा आनंद लुटतायत. VVPLची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या चाहत्या खेळाडूचं त्याला ऊर्जा देण्यासाठी हे कोपरीचे सर्व आमचे समर्थक. येस, इट्स अ VVPL ओव्हर. शॉन फर्नांडिस आपण व्यासपीठावरती यायचं, कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. VVPL व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर. बरं तुम्ही म्हणणार आहे व्हेरी व्हेरी डेंजरस ओव्हर, कारण हे असं षटक आहे की कोणत्याही संघाला मी म्हणेन फ्रंट फुटला घेऊन जाईल, कोणत्याही संघाला बॅकफुटला घेऊन जाईल. त्यासाठीच तर हे VVPL ओव्हर मध्ये ठेवलंय. VVPLचं षटक हे मॅन्डेटरी 4थं ओव्हर का ठेवली आहे त्याचं कारण आहे, कारण जो चांगल्या स्थितीमध्ये आहे तो चांगल्या स्थितीमध्ये राहणारच आहे, पण समोरच्या संघाला त्या मॅचमध्ये परत येण्यासाठी एक संधी, जो कोण मागे आहे त्याला परत या मॅचमध्ये येण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणूनच ही 4थं षटक VVPLचं ओव्हर आहे. मगाशी जशी मी चर्चा केली की कर्णधारासाठी काय डोकेदुखी आहे. लाईट्स प्लीज ऑफ. येस सर, थँक्यू. आणि मगाशी जशी मी चर्चा केली होती की कर्णधाराला का डोकेदुखी वाढतीये, त्याचं कारण एकच आहे की पहिले 4 फ्रेश बॉलर, पॉवर प्लेमध्ये तुमचा एकच आयकॉन बॉल टाकू शकतो. 4थं षटक जे आहे VVPLचं ते फ्रेश बॉलर आयकॉन नाही टाकू शकत. पहिल्याच बॉलवरती तोडफोड षटकार येतोय आयुबच्या बॅटमधून. 6 धावा. मातेचं आणि नक्कीच तसंच गाणं आपल्याला ऐकायला मिळते. पहिल्या चेंडूवरती स्पेशल ओव्हरमध्ये षटकार आला येते आणि पहिल्या चेंडूवरती बघितला आपण तो षटकार ठोकलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये.
ना बिलकुल शानदार स्ट्रोक होता. आयुबने बघितलं होतं की चेंडू मागे हाताळला जाणार आहे, तितका वेगानं चेंडू येणार नाहीये. स्पिनरला इंट्रोड्यूस केलं गेलंय. नस्टर दांबा याच्या हातामध्ये चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या ताकदीचा वापर करत असताना तो पुलचा फटका. यावेळेला बैठक मागचा पाय वाकवला आणि गोलंदाजाच्या वरती आक्रमण करत असताना मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला. इट्स अ लॉंगेस्ट सिक्सर बाय आयुब शेख. जीवदानी मातेचं गाणं आहे. इथे बघा, घुटना टेक तमाशा देख और इस गेंद पर है 6 नंबर की वो नंबर प्लेट. बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ. नाही शानदार स्ट्रोक. पुन्हा एकदा लगातार तिसरा षटकारांची हॅट्रिक आणि मिडविकेटच्या दिशेनं सरळ त्या झाडाच्या मागे जाऊन चेंडू पडलाय. सर्वात जास्त लांबच लांब षटकार आणि रेफर केलंय. हा चेंडू वेस्ट साईडच्या वरती आहे का बघितलं जाईल. एका वेळेला वाटलं आयुब इथे 9 मागतात की काय. जर 9 असता तर 9 मिळाला असता. इतका लांब चेंडू गेला होता. पण तिसऱ्या पंचांना बघण्यासाठी पाठवलंय की हा नो आहे नाही, चेक केला जाणार आहे. कल्याणी सर यावेळेला चेक करताय. 54 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या षटकामध्ये होणारी प्रत्येक हरकत मॅचला बिलकुल लवकर. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बिलकुल हा चेंडू जर आपण बघाल तर डेप्थ होणारा होता, तितका वरती नव्हता. आयुबच्या हाईट प्रमाणे पुन्हा एकदा यावेळेला मागे ठेवलाय. मागे ठेवलाय चेंडू गुडलेट वरून बाहेर निघत असताना सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आलाय. 3 षटकारानंतर चांगली डिलिव्हरी नेस्टरची. काय करावं लागलं साईनाथ या संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला टप्पा आखावा लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांना करावं लागेल. नाही क्षेत्ररक्षण तर करावं लागणार आहे, परंतु आताची सर्वात मोठी गरज काय तर विकेट आहे. हा सामना खूप मोठा लांब गेला, मोठ्या प्रमाणात लांब गेलाय. समोर डाऊन दी ग्राउंड सरळ आमच्या व्हीआयपी डायस मध्ये मुख्य व्यासपीठावरती जिथे मान्यवर बसलेत सगळ्या मान्यवरांना सूचित करणारा हा अति सुंदर दर्शनीय विलोभनीय षटकार. 6 धावा. काल देखील आपण बघितलं, रिप्ले आपल्याला पाहायला मिळतंय कशा पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. अप्रतिम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नाही पण जर का तुम्ही आता स्कोरबोर्डवरती नजर टाकाल तर ही मॅच जवळजवळ संपली आहे. यावेळेला चेंडू जावेद, बॅटची वरची कडा, क्षेत्ररक्षक भावे, चेंडू खाली, फलंदाज अय्यूब बाद. 4 षटकं संपलीत. काय हा सामना संपलाय का? नाही, सामन्याच्या बद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही अजूनपर्यंत. बघायचं काय घडलंय, कारण व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर आहे आणि त्या कारणाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. येस, किती धावा? 24 आलात म्हटलं तर 12 प्लस होणार आणि ही मॅच फिनिश. यस, आमचे scorer आम्हाला माहिती देत आहेत. व्हीव्हीपीएल ओव्हर मध्ये हा सामना जिंकलाय ST20 स्पोर्ट्स कोपरी या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये साईनाथ स्पोर्ट्स क्लब हा संघ. चांगली मॅच, दुसरी मॅच या ठिकाणी रंगताना आपण पाहिली. चला, दोन्ही विजयी संघातील कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ST20 स्पोर्ट्स कोपरी विपक्ष तथास्तु ग्रुप आचोळे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस्का बॉक्स मध्ये या आणि त्याच वेळेला सामनावीराचा किताब सुद्धा दिला जाणार आहे. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आता झालेल्या सामन्याचा सामनावीर खेळाडूचं नाव आहे चला आपण जाऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान करण्यात येणार आहे. चांगला मॅच संपलाय. धावांचा पाठलाग करायचा होता आणि या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी साकारलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता अगदी थोड्याच वेळामध्ये इथे दिला जाणार आहे. ज्यानं केल्या 43 धावा आणि बॉलिंग करत असताना घेतली 1 विकेट असा अष्टपैलू खेळ करणारा ऑल इंडिया ओपन आयकॉन आयुब शेख ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच.
बहुजन